लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, नेमका जीआर कधी येणार आहे, आज जीआर आलेला आहे का, कोणता जीआर आज आलेला आहे, याच्याबद्दल सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की एक जीआर या ठिकाणी आलेला आहे, कोणत्या योजनेचा हा जीआर असणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा आनंदाची बातमी एक समोर आलेली आहे, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि ज्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांच्याबद्दल काय होणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा आपण सरकारकडे मागणी करत आहोत, सरकार या ठिकाणी आपल्याकडे दखल देणार म्हणजे देणार, 100% सांगतो लाडक्या ताईंनो आपल्या मागणीला सरकार सपोर्ट करणार म्हणजे करणार, पण आपल्याला सगळ्यांना एकजुटीने काम करावं लागणार आहे। आणि मी ज्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो। चला आता या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये नंतर सांगेलच, पण आता सुरुवात आता व्हिडिओला करणार आहे। काय नेमकी आजची बातमी आहे, कोणत्या ताईला दिलासा भेटलाय, कोणत्या ताईला जीआर आलेला आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, वितरणाचा जीआर कोणाचा आलाय बघा लक्षात ठेवा। लाडक्या बहिणीचा जीआर अजून आलेला नाहीये, पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजना म्हणजे आपल्या शेतकरी जे ताई आहेत त्या शेतकरी ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, कारण की 7वा हप्ता वाटप त्यांचा होणार आहे। 7वा हप्ता वाटप होण्याचा जीआर त्यांचा आलेला आहे। तर लाडक्या ताईंनो बघा ज्या ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना लाडकी बहीण सोडून इतर योजनेचा लाभ भेटतो, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, त्यांचा हा जीआर आलेला आहे। आणि बघा लक्षात घ्या 3 सप्टेंबर आज आहे, 3 सप्टेंबर त्याच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली। आता बघा बरेच ताई म्हणत असेल की सर मग ह्या शेतकरी ताईंचं आलं, मग आमच्या लाडक्या बहिणीचं काय होणार आहे, कोणत्या तारखेला हा मला 14वा हप्ता भेटणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर वितरणाचा जीआर येणं खूप गरजेचं आहे। बघा या ठिकाणी आज सुरुवात झाली, एक लक्षात घ्या, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सुरुवात झाली शेतकरी ताईंसाठी तर कमीत का होईना या ठिकाणी वितरणाचा जीआर आलेला आहे। चला आता तुम्हाला डायरेक्ट जीआर दाखवतो, कारण की एक आनंदाची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी 1932 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबत बघा लाडक्या ताई आहे, जे शेतकरी ताई आहेत, कोण कोण या ठिकाणी शेतकरी ताई आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला शेतकरी या निधीचा हप्ता भेटतो का, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की 7वा जो हप्ता आहे, कितवा 7वा जो हप्ता आहे त्या 7व्या हप्त्यासाठी 1932 कोटी एवढा जवळजवळ आपण पकडून चला 2000 कोटी एवढा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे। एकदम आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तारीख, तुम्ही म्हणत असाल की सर जुना जीआर वगैरे आहे का काय, या ठिकाणी बघा दिनांक 3 सप्टेंबर 2025 म्हणजे लेटेस्ट बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी जीआर आलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट मी दाखवत आहे 3 सप्टेंबर 2025 आजचाच हा जीआर आहे। आणि कितवा हप्ता असणार आहे त्याच्यासाठी 7वा हप्ता, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता चालू आहे आणि नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी 7वा हप्ता चालू आहे। तर या योजनेबद्दलचा हा महत्त्वाचा जीआर समोर आलाय, अंदाची बातमी समोर आली। आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर आता आमच्या लाडक्या बहिणीचा जीआर कधी येणार आहे, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका। बघा काल परवा जरा सुट्ट्या होत्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या ठिकाणी गौरी गणपती निमित्त शासकीय कामाला सुट्टी होती, काल एक पण जीआर आला नव्हता। असं समजू नका की कोणत्या दुसऱ्या योजनेचा काल एक पण जीआर आला नव्हता, त्याच्यामुळे काळजी करू नका। आज सुरुवात झाली, आता सरकारी कामाला सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी 3 सप्टेंबरला या ठिकाणी जीआर यायला सुरुवात झाली। तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचा जीआर पण या 2-3 दिवसात येणं खूप गरजेचं आहे। जर ह्या 2-3 दिवसात जीआर आला तर म्हणजे तुम्हाला ह्या 8-10 तारखेपर्यंत 8 सप्टेंबर 9 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटतील, ही महत्त्वाची गोष्ट आहे लाडक्या ताईंनो। तर व्हिडिओ आता काळजीपूर्वक बघायचा आहे बघा, आणि तुमचं नाव जिल्हा सांगायचं आणि तुमच्या घरी पडताळणीसाठी कुणी आलं होतं का, कारण की बघा TV9 ची एक बातमी तुमच्या समोर आहे, TV9 ची एक बातमी तुमच्या समोर आहे। काय बातमी तुमच्या समोर या ठिकाणी बघू शकता, हिंगोली जिल्हा, बघा भरपूर सारे जिल्हे तुम्हाला मी मागे सांगितले, सांगली जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, मागे तुम्हाला अजून काहीतरी नागपूर जिल्हा असेल किंवा अजून काय अजून एक जिल्हा कोणता तरी सांगितलं होतं, चंद्रपूर जिल्हा असेल, या 3-4 जिल्ह्याचं मी ऑलरेडी सांगितलं होतं। आता अजून एक महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारले गेले की त्यांना नेमकं जाऊन तुम्ही काय चौकशी करत आहात, तुम्ही घरोघरी जात आहात,
तर या ठिकाणी वेगवेगळ्या लाडक्या बहिणीची चौकशी करत आहात, तुम्हाला नेमके आदेश कुणाकडून भेटलेले आहेत, नेमकं तुम्ही काय चेक करत आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेत लाडके बहिणींनो। त्याच्यामुळे एक महत्त्वाची बातमी समोर आली, TV9 ची ही बातमी आहे। त्याच्यामुळे बातमीमध्ये काय लिहिलं बघा, हिंगोली अंगणवाडी सेविका मार्फत लाडकी बहीण योजनेचा पुन्हा सर्वे करून छाननी सुरू करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमची जी छाननी आहे, पडताळणी आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे। बऱ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी घरोघरी जाऊन चेक केलेलं आहे, पडताळणी झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंची अजून पडताळणी बाकी आहे। आपण एक 10, 15, 20% पकडून चला, 20% पर्यंत अजून झाले असं समजू नका की सरसकट झाले। 80% अजून जवळजवळ लाडक्या ताई अजून बाकी, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं होतं का, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी कोणी तपासणीसाठी आलं आहे का, कारण की बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तपासणी होणार आहे। 26 लाख ज्या ताई आहेत त्यांची तपासणी होऊन तुमच्या या ठिकाणी काय होणार आहे, सगळ्या गोष्टी पुढे येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बघा हा झाला हिंगोली जिल्हा, त्याचबरोबर आता दुसरा अजून एक तुम्हाला या ठिकाणी जिल्हा मी दाखवणार आहे। नवराष्ट्र या न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। तर बघा एक बातमी पण बघा 3 सप्टेंबर, ही पण बातमी आजचीच लेटेस्ट बातमी आहे, 3 सप्टेंबरची बातमी आहे। नवराष्ट्र न्यूजपेपर मध्ये ही बातमी आली। काय बातमी बघा, लाडक्या बहिणीची धकधक वाढली, हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद। या ठिकाणी पुनर्पडताळणी म्हणजे परत एकदा जी पडताळणी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी बाद झालेली आहे। आता जिल्हा बघा, हा जिल्हा कोणता आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये काय आहे, सध्या जिल्ह्यामध्ये 2,43,605 लाभार्थी आहेत। भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला 2,99,000 या ठिकाणी फॉर्म आले होते आणि बहिणींचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातून कागदपत्राची अपूर्ततेमुळे या ठिकाणी 17,183 अर्ज पात्र ठरलेले आहेत। बघा आजची लेटेस्ट बातमी, हा जवळजवळ 5वा ते 6वा जिल्हा आहे। तर अशा कोणी जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नंतर सांगली जिल्हा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता पडताळण्याच्या या ठिकाणी याद्या यायला सुरुवात झालेली आहे। तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी कोणी पडताळणीसाठी आलं होतं का एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, कारण की लाडक्या ताईंनो बघा तुमच्या घरी पडताळणीसाठी आलं तर कमीत कमी 2 लाडक्या ताई त्यांना सांगायचं की आमच्या 2 लाडक्या ताई या ठिकाणी ठेवा। तुम्हाला कोणत्या ठेवायचे ते तुम्ही ठरवा। आता एक सासू असेल, 2 सून असतील, तुम्ही ठरवायचे 2 सुनाला द्यायचे का सासूला द्यायचे, तुमचं तुम्ही ठरवायचे आणि एका लाडक्या ताईचा या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी बंद करायचा आहे आणि बाकीच्या 2 लाडक्या ताई ठेवायच्या। आणि सरकारकडे पण आपली विनंती असणार आहे की बाबा सरसकट देऊन टाका। जर गरीब असेल, 1 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल पूर्ण कुटुंबाचं, देऊन टाका। सगळ्या 3 लाडक्या बहिणीला किंवा घरातल्या सगळ्या लाडक्या बहिणीला हप्ता देऊन टाकावा असं सरकारकडे आपली विनंती आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या ताईला 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये किंवा ह्यावेळेस 14वा पण नाही ज्यांना भेटणार, त्यांना पुढच्या सगळ्या ज्यावेळेस हप्ता चालू होईल तेव्हा सगळे मागचे सगळे हप्ते भेटून पुढचे पण हप्ते चालू राहावेत अशी सरकारकडे आपण विनंती करणार आहोत। तर मागणी पत्र आपलं रेडी आहे लाडक्या ताईंनो, आता आपल्याला वेळ आहे सुरुवात करायची। तर पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय, पिंपरी चिंचवड तालुक्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोण कोण अशा लाडक्या ताई राहतात त्यांनी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की मी एक तुम्हाला दिवस सांगणार आहे, दिनांक सांगणार आहे, त्या दिवशी आपल्याला या ठिकाणी भेटायचं आहे आणि वेगवेगळे जे अधिकारी असतील किंवा वेगवेगळे PCMC ऑफिस असेल किंवा आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, नगरसेवक असतील, यांना भेटून आपल्याला परिपत्रक द्यायचे। बघा भेटल त्याला परिपत्र द्यायचा हा उपक्रम आपण राबवत आहोत। लाडक्या ताईंनो बघा तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे, तुमच्यासाठी बाकीचे सगळे कामं सोडून, माझे ऑफिसचे कामं, घरचे कामं, सगळे कामं सोडून तुमच्यासाठी या ठिकाणी मी पुढाकार घेत आहे। तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच पुढे जाणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, भेटेल त्याला परिपत्रक द्यायचं आणि आपली मागणी सरकारकडे पोहोचवायची आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।